13 ते 17 मार्च 2023 या कालावधीमध्ये 5 दिवसीय सांस्कृतिक महोत्सव ॲग्री युनिफेस्ट आहे. ॲग्री युनिफेस्टचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बेंगलुरू. कर्नाटकमध्ये बेंगलुरू या ठिकाणी असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस परिसरामध्ये नुकतंच 13 ते 17 मार्च 2023 या कालावधीमध्ये या 5 दिवसीय सांस्कृतिक महोत्सव ॲग्री युनिफेस्टचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यालाच ऑल इंडिया इंटर ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज युथ फेस्टिवल किंवा अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठ युवा महोत्सव असं म्हटलं जातं. हा महोत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे 1999-2000 या वर्षापासून आणि हा महोत्सव भारतातील विविध संस्कृतींना जोडण्याचा, भारतीय कृषीला एकत्रित करण्याच्या व तरुणांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून आयोजित करण्यात येतो. हा महोत्सव भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून तसंच केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने किंवा मदतीने आयोजित केला जातो. 2023 या वर्षामध्ये हा महोत्सव नुकताच 13 ते 17 मार्च 2023 या कालावधीमध्ये कर्नाटकमध्ये बेंगलुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून याचं उद्घाटन भारताचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केलेलं आहे. आणि या 5 दिवसीय सांस्कृतिक महोत्सवामध्ये भारतातील 60 विद्यापीठातील जवळपास 2500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बेंगलुरू हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नुकतीच अमेरिकेच्या हवाई दलाच्या सहाय्यक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रवी चौधरी. हे बघा, हे आहेत रवी चौधरी, भारतीय वंशाचे अमेरिकन व्यक्ती आणि सध्या ते अमेरिकन फ्लाइंग टेस्ट इंजिनियर असून अमेरिकेच्या संसदेनं नुकतीच त्यांची अमेरिकेच्या हवाई दलाच्या सहाय्यक सचिवपदी नियुक्ती केलेली आहे आणि या पदावर पोहोचणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच अमेरिकन व्यक्ती ठरलेले आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 रवी चौधरी यांची नुकतीच अमेरिकेच्या हवाई दलाच्या सहाय्यक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता इथे बाकीचे ऑप्शन बघा. त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे अरुण सुब्रमण्यम. हे काही दिवसापूर्वीच न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश बनलेले आहेत, भारतीय वंशाचे आहेत. अफशान खान, नुकतंच यांची संयुक्त राष्ट्र पोषण मोहिमेचे समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि नील मोहन भारतीय वंशाचे आहेत, यांची यूट्यूबच्या CEO पदावर नियुक्ती झालेली आहे. हे 4ही भारतीय वंशाचेच व्यक्ती आहेत. त्यानंतर भारताने सहभाग नोंदविलेला सी ड्रॅगन हा बहुराष्ट्रीय नौदल सराव खालीलपैकी कोणत्या देशाकडून आयोजित केला जातो किंवा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. सी ड्रॅगन किंवा एक्झरसाइज सी ड्रॅगन हा एक द्विवार्षिक बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे जो पाणबुडी विरोधी युद्ध प्रशिक्षण, रणनीती आणि प्रक्रियावर केंद्रित आहे. 2015 या वर्षापासून हा युद्धाभ्यास जो आहे तो अमेरिकेकडून किंवा अमेरिकेच्या नेव्हीकडून आयोजित केला जात आहे. 2023 या वर्षामध्ये याचं आयोजन नुकतंच 15 मार्च ते 30 मार्च या कालावधीमध्ये गुआम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अमेरिकेमध्ये. आणि यामध्ये आपला भारत सहभागी झालेला आहे. भारतासोबतच अमेरिका आहे, त्यानंतर जपान देखील सहभागी झालेला आहे, त्यानंतर कॅनडा आणि दक्षिण कोरिया हे देश यामध्ये सहभागी झालेले आहेत. उत्तर असेल हा अमेरिकेकडून आयोजित करण्यात येणारा एक बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे. नाव आहे सरावाचं सी ड्रॅगन. त्यानंतर नुकतेच वयाच्या 88 वर्ष निधन झालेले भालचंद्र कुलकर्णी कोण होते? हे बघा, हे होते भालचंद्र कुलकर्णी आणि हे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 अभिनेते हे याचं बरोबर उत्तर असेल. आणि यांचं नुकतंच वयाच्या 88 वर्षी निधन झालेलं आहे. सोबतच ते अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक देखील राहिलेले आहेत आणि त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 अभिनेते हे याचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणाची नुकतीच BPCLच्या MD व CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे? MD म्हणजे मॅनेजिंग डिरेक्टर आणि CEO म्हणजे मुख्य कार्यकारी किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आणि नुकतीच या BPCLच्या MD व CEO पदावर पर्याय क्रमांक 2 G कृष्णकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ही आता BPCL काय, BPCL लॉंग फॉर्म होतो भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. ही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीची भारताची केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी आहे. हिची स्थापना झालेली 1976 या वर्षामध्ये आणि हेडक्वार्टर किंवा मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आणि नुकतीच या जी कृष्णकुमार यांची या BPCLच्या MD व CMD व CEO पदी, MD व अध्यक्ष आहे ॲक्च्युली, MD व अध्यक्ष CMD चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, MD व अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी ते कंपनीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. रोहित जावा यांची काही दिवसापूर्वीच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या MD व CEO पदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर नरेश लालवानी, हे नरेश लालवानी जे आहेत ते काही दिवसापूर्वीच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त झालेले आहेत. आणि कृती वासन यांची नुकतीच TCS या कंपनीच्या MD व CEO पदावर नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच नेपाळच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राम सहाय प्रसाद यादव. हे बघा, हे आहेत राम प्रसाद सहाय यादव. यांच्या पक्षाचं नाव आहे जनता समाजवादी पार्टी. पक्ष आहे जनता समाजवादी पार्टी. आणि या पार्टीचे हे राम सहाय प्रसाद यादव जे ते नुकतेच नेपाळचे नवीन उपराष्ट्रपती बनलेले आहेत. नेपाळमध्ये उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 5 वर्ष एवढाच असतो. आणि नेपाळच्या राज्यघटनेमध्ये कलम 67 जे आहे ते किंवा 67 कलम 67 मध्ये नेपाळमध्ये या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. नेपाळ आपल्याला माहिती आहे, नेपाळची राजधानी आहे काठमांडू. सध्या नेपाळचे राष्ट्रपती कोण आहेत? ते आहेत रामचंद्र पौडेल, नवीन बनलेले आहेत. पंतप्रधान किंवा PM प्राईम मिनिस्टर कोण आहेत? ते आहेत पुष्पकुमार दहल, हे नवीन पंतप्रधान आहेत नेपाळचे. नेपाळ चलन आहे नेपाळी रुपया. आता नेपाळ संबंधित इतरही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण नेपाळ आपला शेजारी देश आहे. त्यामुळे नेपाळबद्दल इतर काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये जर आपल्याला असं विचारलं की जगामधला असा एकमेव देश कोणता आहे ज्याचा ध्वज जो आहे तो आयताकृती नसून त्रिकोणाकृती आहे, तर तो देश असेल नेपाळ. नेपाळ हा जगामधला असा एकमेव देश आहे ज्याचा राष्ट्रध्वज त्रिकोणाकृती आहे. जगामध्ये जे टॉप 10 सर्वोच्च पर्वत शिखर आहेत त्यामधली टॉप 10 मधली एकूण 8 पर्वत शिखरे नेपाळमध्ये स्थित आहेत. पहिल्या क्रमांकावर येतं माउंट एव्हरेस्ट, हे नेपाळमध्येच आहे. दुसऱ्या क्रमांकाचं आहे K2 गॉडविन ऑस्टिन, हे आपल्या POK मध्ये आहे, पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहे. तिसऱ्या क्रमांकाचं आहे कांचनगंगा, हे सिक्कीममध्ये आहे. बाकी इतर उरलेली 7ही जे आहेत ते या नेपाळमध्ये 7+ माउंट एव्हरेस्ट, 8 अशा एकूण 10 पैकी सर्वात उंच 8 पर्वत शिखर या नेपाळमध्ये स्थित आहेत. कोणते उरलेले 7 आहेत त्यामध्ये एक आहे लोत्से, त्यानंतर मकालो आहे, चो आऊ आहे, धवलगिरी आहे, मानसलो आहे, नंगा पर्वत आहे. असे काही महत्त्वाचे पर्वत शिखर आहेत जे उरलेली 10 पैकी 8 पर्वत शिखर याच नेपाळमध्ये स्थित आहेत. सोबतच एकदा असं विचारलं होतं की नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे, तर लक्षात ठेवा गाय हा नेपाळचा राष्ट्रीय प्राणी आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे, गाय हा नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पशुचिकित्सा आणि आयुर्वेद या विषयावर आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड या राज्यामध्ये हरिद्वार नावाचं ठिकाण आहे. याच हरिद्वार या ठिकाणी नुकतंच 17 ते 19 मार्च 2023 या कालावधीमध्ये पशुचिकित्सा आणि आयुर्वेद या विषयावर आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन 2023चं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड हे याचं बरोबर उत्तर असेल. आता इथे आयुर्वेदाचा उल्लेख आलेला आहे. जर आपल्याला असं विचारलं की काही दिवसापूर्वीच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे, तर भारतामध्ये अखिल भारतीय आयुर्वेद संस्था या संस्थेचं उद्घाटन काही दिवसापूर्वीच गोव्यामध्ये धारगळ या ठिकाणी करण्यात आलं आहे. धारगळ आहे गोवा या ठिकाणी. जर असं विचारलं की ब्रिटनच्या संसदेने आयुर्वेद रत्न हा पुरस्कार नुकताच कोणाला देऊन सन्मानित केला आहे, तर ब्रिटनच्या संसदेने आयुर्वेद रत्न हा पुरस्कार काही दिवसापूर्वीच तनुजा नेसारी यांना देऊन सन्मानित केला आहे. तसंच 9वी जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पो याचं आयोजन 8 ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये
पणजीमध्ये गोवा या ठिकाणी झालेलं, हे देखील मुद्दे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस ग्लोबल रिसायकलिंग दिन म्हणून साजरा केला जातो? यात मराठीमध्ये जागतिक पुनर्वापर दिन असं म्हटलं जातं. आणि हा दिवस पुनर्वापर किंवा रिसायकलिंगच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने पहिल्यांदा 2018 मध्ये साजरा करण्यात आला होता. आणि 2023 या वर्षामध्ये आतापर्यंतचा 6वा ग्लोबल रिसायकलिंग डे आहे. हा नुकताच 18 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेला, म्हणजे दरवर्षी 18 मार्च हाच दिवस ग्लोबल रिसायकलिंग दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस क्रिएटिव्ह इनोव्हेशन या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. कोणता दिवस भारतामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी दिन म्हणून साजरा केला जातो? याचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18 मार्च 1801 या दिवशी कोलकात्याजवळील कोसीपूर या ठिकाणी भारतातील पहिल्या आयुध कारखान्याची स्थापनेची आठवण म्हणून दरवर्षी 18 मार्च हा दिवस भारतामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी दिन किंवा आयुष निर्माणी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस विविध प्रकारच्या तोफा व दारुगोळ्यासाठी देशातील आयुध कारखान्यांच्या संशोधन, विकास, उत्पादन आणि विपणन क्षमताचं प्रदर्शन करण्यासाठी देखील साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 4 18 मार्च हे याचं बरोबर उत्तर आहे. अजून एक इम्पॉर्टंट डे आहे जागतिक चिमणी दिन. हा कधी असतो? तर जागतिक चिमणी दिन जो आहे तो दरवर्षी 20 मार्च या दिवशी साजरा केला जातो. वर्ल्ड स्पॅरो डे. पहिल्यांदा हा जागतिक चिमणी दिन जो आहे तो 2010 मध्ये साजरा करण्यात आला होता. आणि माणसाच्या जवळ राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चाललेल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे किंवा होत आहे. यामुळे चिमण्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा करण्यात येतो 2010 पासून. आणि यावर्षी हा दिवस आय लव्ह स्पॅरोज या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 20 मार्च हे याचं बरोबर उत्तर आहे. अल मोहद अल हिंदी 2023 हा भारत व डॅश या देशांच्या नौसेनेचा युद्धाभ्यास आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सौदी अरब. अल मोहद अल हिंदी 2023 हा भारत आणि सौदी अरब या दोन देशांच्या नौसेनेचा संयुक्त युद्धाभ्यास आहे. हा पहिल्यांदा 2021 या वर्षामध्ये आयोजित करण्यात आला होता. आणि याचं दुसरं संस्करण जे आहे ते मे महिन्यामध्ये 2023 मध्ये आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे संस्करण यावर्षी सौदी अरबमध्ये जुबैल या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. उत्तर असेल हा भारत आणि सौदी अरब या दोन देशांच्या नौसेनेचा संयुक्त युद्धाभ्यास आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मैत्री पाईपलाईन ही भारत व कोणत्या देशामधील पाईपलाईन आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. मैत्री पाईपलाईन ही भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान असलेली पाईपलाईन आहे. आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी नुकतंच 18 मार्च 2023 या दिवशी या पाईपलाईनचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केलेलं आहे. ही भारत आणि बांगलादेश यांच्यातील ऊर्जा क्षेत्रातील सीमारेषा छेदणारी पहिली पाईपलाईन म्हणून ओळखली जात आहे. ही जवळपास 377 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आली आहे. आणि या पाईपलाईनच्या माध्यमातून सुरुवातीला उत्तर बांगलादेशमधील 7 जिल्ह्यांमध्ये हायस्पीड डिझेलचा पुरवठा होणार आहे किंवा केला जाणार आहे. या पाईपलाईनची वार्षिक 1 दशलक्ष मेट्रिक टन हायस्पीड डिझेल वाहतूक करण्याची क्षमता असून या पाईपलाईनची लांबी किती आहे? तर लांबी आहे जवळपास 131.5 किलोमीटर. उत्तर असेल ही भारत आणि बांगलादेश या दरम्यान असलेली पाईपलाईन आहे. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 13व्या. भारत यामध्ये यावर्षी जगामध्ये 13व्या क्रमांकावर राहिलेला आहे. हा जो निर्देशांक आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक किंवा ग्लोबल टेररिझम इंडेक्स हा 2023 आहे. हा इंडेक्स कोण प्रसिद्ध करतं? तर हा इंडेक्स जो आहे तो IEP किंवा इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस नावाच्या ऑस्ट्रेलियास्थित एका संस्थेकडून किंवा एका इन्स्टिट्यूटकडून दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस ही ऑस्ट्रेलियामध्ये असणारी एक ग्लोबल थिंक टँक आहे. आणि 2023 या वर्षामध्ये या इंडेक्सचं 8वं संस्करण किंवा हा आतापर्यंतचा 8वा निर्देशांक आहे. आणि या इंडेक्समध्ये यावर्षी पहिल्या क्रमांकावर अफगाणिस्तान हा देश राहिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर बुर्किना फासो हा देश राहिलेला आहे. त्यानंतर
तिसऱ्या क्रमांकावर सोमालिया आहे आणि चौथ्या क्रमांकावर यावर्षी माली हा देश राहिलेला आहे. आपला भारत यावर्षी जगामध्ये 13व्या क्रमांकावर आहे ग्लोबल टेररिझम निर्देशांक 2023 मध्ये. सोबत हे लक्षात ठेवा की यामध्ये बांगलादेश हा देश सलग चौथ्या वर्षी यामध्ये अफगाणिस्तान हा देश जो आहे तो पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. अफगाणिस्तान सलग चौथ्या वर्षी यामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये आणि भारत यावर्षी यामध्ये 13व्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न, PM मित्र योजनेअंतर्गत देशात किती राज्यात मेगा टेक्स्टाईल पार्क विकसित करण्याची घोषणा भारत सरकारने केली आहे? PM मित्रचा लॉंग फॉर्म होतो प्राईम मिनिस्टर मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड ॲपरल. भारत सरकारची वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे PM मित्र नावाची आणि या योजनेअंतर्गत भारतातील एकूण 7 राज्यांमध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा किंवा विकसित करण्याची घोषणा नुकतीच भारत सरकारने केलेली आहे. 7 राज्य कोणते? पहिलं राज्य आहे तामिळनाडू हे राज्य, दुसरं राज्य आहे तेलंगणा हे राज्य, तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे कर्नाटक हे राज्य, त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं राज्य आहे आपलं महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये हे टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे, विकसित करण्यात येणार आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकावर गुजरात हे राज्य आहे, 6व्या क्रमांकाचं राज्य आहे मध्य प्रदेश, 7व्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तर प्रदेश. अशा एकूण 7 राज्यांमध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क विकसित करण्याची घोषणा भारत सरकारने केलेली आणि हे पार्क जे ते PM मित्र या योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण नुकतीच भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंटपदी निवड झालेली एकमेव महिला ठरली किंवा महाराष्ट्रामधली एकमेव महिला ठरली? इथे महाराष्ट्रामधली पाहिजे होती, झालेली महाराष्ट्रातील एकमेव महिला ठरली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मधुरा कुंजीर ही नुकतीच UPSCच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेमध्ये 11व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे आणि भारतीय सैन्य दलामध्ये ही लेफ्टनंटपदी निवड झाली किंवा हिची लेफ्टनंटपदी निवड झालेली आहे आणि ही या पदावर निवड होणारी महाराष्ट्रामधली एकमेव महिला ठरलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. सुरेखा यादव या काही दिवसापूर्वीच वंदे भारत चालवणाऱ्या पहिल्या महिला लोको पायलट बनलेल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेस चालवणाऱ्या पहिल्या लोको पायलट आहेत सुरेखा यादव. सोनिया गोकाणे ज्या आहेत त्या गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत आणि अभिलाषा बराक ज्या आहेत त्या भारतीय लष्कराच्या पहिल्या लढाऊ महिला विमानचालक बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20 मार्च. 20 मार्च हाच दिवस दरवर्षी जगभरात दंत आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा जागतिक मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना तोंडाच्या आजाराबाबत माहिती मिळावी, या आजाराचं प्रमाण कमी व्हावं यासाठी 20 मार्च 2013 या दिवशी वर्ल्ड डेंटल फेडरेशन कडून जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा करण्याची सुरुवात झालेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 20 मार्च. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश 2023 या वर्षामध्ये G7 संघटनेचा अध्यक्ष आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जपान हा देश 2023 म्हणजे या वर्षामध्ये G7 संघटनेचा अध्यक्ष आहे. G7 म्हणजेच ग्रुप ऑफ 7. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK आणि US हे देश सदस्य देश आहेत. एकूण 7 देश आहेत आणि यावर्षी अध्यक्षपद जपान या देशाकडे आहे. का चर्चेमध्ये हा मुद्दा? तर जपान हा G7चा यावर्षी अध्यक्ष आहे आणि जपानचे पंतप्रधान आहेत फुमिओ किशिदा. हे नुकतेच 2 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या G7 संघटनेची जी हिरोशिमा या ठिकाणी शिखर परिषद होणार आहे या परिषदेसाठी निमंत्रण दिलेलं आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते निमंत्रण देखील स्वीकारलेलं आहे. ही परिषद जी आहे ती जपानमध्ये हिरोशिमा या ठिकाणी 19 ते 21 मे 2023 या दरम्यान आयोजित केली जाणार आहे. उत्तर असेल G7चा यावर्षी अध्यक्ष आहे जपान हा देश आणि G20चा अध्यक्ष आपला भारत आहे 2023 या वर्षामध्ये. हे देखील लक्षात ठेवा. G20चे अध्यक्षपद यावर्षी भारताकडे आहे आणि G7चं अध्यक्षपद जपानकडे आहे. G20 भारत, G7 जपान. सोबत SCO जे आहे SCO शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या सगळे अध्यक्ष आपल्या भारताकडेच आहे 2023 या वर्षामध्ये. पुढचा प्रश्न,
आजचा 10वा, खालीलपैकी कोणता दिवस UN म्हणजे संयुक्त राष्ट्र फ्रेंच भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20 मार्च. 20 मार्च हाच दिवस दरवर्षी जगभरात युनायटेड नेशन्स फ्रेंच भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या एकूण 6 अधिकृत भाषा आहेत. त्यामध्ये पहिली भाषा आहे अरबी भाषा. पहिली भाषा आहे अरबी भाषा. दुसरी भाषा आहे चीनी भाषा. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची अधिकृत भाषा युनायटेड नेशन्सची आहे इंग्रजी. त्यानंतर आहे इंग्रजी. चौथ्या क्रमांकाची भाषा आहे फ्रेंच भाषा. त्यानंतर आहे 5वी रशियन भाषा आहे रशियन. आणि 6वी अधिकृत भाषा आहे स्पॅनिश. या एकूण 6 भाषा ज्या आहेत त्या युनायटेड नेशन्सच्या अधिकृत भाषा आहेत. आणि बहुभाषावाद व सांस्कृतिक विविधतेसोबतच युनायटेड नेशन्सच्या सर्व 6 भाषांचा समान वापर व्हावा यास प्रोत्साहन देणं या उद्देशाने दरवर्षी संयुक्त राष्ट्राकडून हा 20 मार्च दिवस हा दिवस युनायटेड नेशन्स फ्रेंच भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र काय, तर संयुक्त राष्ट्र संघ किंवा संयुक्त राष्ट्र संघटना ही दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता, सुरक्षितता आणि सहकार्य यासाठी स्थापन केलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. हिची स्थापना झालेली आहे 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी. हिचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटी या ठिकाणी. आणि सध्या 193 देश जे आहेत या युनायटेड नेशन्सचे सदस्य देश आहेत. उत्तर असेल 20 मार्च हा दिवस दरवर्षी UN फ्रेंच भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी कोणाची नुकतीच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ललित कुमार गुप्ता. ललित कुमार गुप्ता यांची नुकतीच या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक सार्वजनिक क्षेत्रामधली कंपनी आहे. आणि ही कंपनी कापसाचा व्यापार, खरेदी आणि निर्यातीशी संबंधित कामकाज करणारी कंपनी असून उद्योगामधील विविध घटकांमध्ये कापसाचे समान वितरण करण्यासाठी आणि कापसाच्या आयातीला मदत करण्यासाठीचं काम करते किंवा यासाठी कंपनी जबाबदार आहे. याची स्थापना झाली होती 1917 मध्ये आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आणि आता नुकतीच या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष व MD किंवा व्यवस्थापक संचालक पदावर या ललित कुमार गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. आता हा नियुक्तीशी संबंधित प्रश्न आहे. मग इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या ज्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये नुकतीच रवी चौधरी या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकेच्या हवाई दलाच्या सहाय्यक सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. जी कृष्णकुमार BPCLचे नवीन MD व CEO बनलेले आहेत. के कृतिवासन हे TCSचे नवीन MD व CEO आहेत. एरिक गार्सेटी यांची किंवा हे अमेरिकेमधले किंवा अमेरिकेचे भारतामधले राजदूत म्हणून नुकतेच नियुक्त झालेले आहेत. S दुबे भारताचे लेखा महानियंत्रक किंवा CGA बनलेले आहेत. शालिजा धामी महत्त्वाचं नाव आहे कारण नुकत्याच या भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ युनिटच्या ग्रुप कॅप्टन बनणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. अरुण सुब्रमण्यम अमेरिकेतील न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावर नियुक्त झालेले भारतीय वंशाचे पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत. निकोला फॉक्स नासाच्या पहिल्या महिला विज्ञान प्रमुख आहेत. आणि शैलेश पाठक आहे हे फिक्कीचे नवीन सरचिटणीस बनलेले आहेत. त्यानंतर आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, श्रीनगर. ट्यूलिप हे एक प्रकारचं फूल आहे, एक सुंदर असं फूल आहे आणि जे ट्यूलिप गार्डन आहे श्रीनगर या ठिकाणी आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, श्रीनगर. आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन आहे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन किंवा याचं नाव आहे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन. हे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर या ठिकाणी आहे. हे दाल सरोवर आणि झाबरवान टेकड्या दरम्यान असून यामध्ये विविध रंगाचे जवळपास 1.5 दशलक्ष ट्यूलिप आहेत. आणि हे गार्डन नुकतंच आता पर्यटकांसाठी ओपन करण्यात आलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेला टीम पेन खालीलपैकी कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑस्ट्रेलिया. हा आहे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन. नाव आहे टीम पेन आणि याने नुकतीच आता आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे. ऑस्ट्रेलियासाठी यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या या टीम पेनने एकूण 38 कसोटी सामने खेळले असून त्याने 2018 ते 21 या कालावधीमध्ये
23 कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व कॅप्टन्सी देखील केलेली आहे आणि यासोबतच त्याने ऑस्ट्रेलियाकडून 35 एकदिवसीय सामने देखील खेळलेले आहेत आणि आता नुकतीच याने निवृत्तीची घोषणा केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 तो ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे, हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, OECDने भारताचा 2024 या वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5.9%. OECDचा लॉंग फॉर्म होतो दी ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट आणि याच OECDने नुकताच भारताचा 2024 म्हणजे पुढील वर्षामध्ये विकास दर जो आहे तो 5.9% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. नेक्स्ट, 5वा प्रश्न आजचा, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21 मार्च. 21 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक वन दिन किंवा इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट म्हणून साजरा केला जातो. वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषधी प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसंच जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्राकडून 2013 या वर्षापासून दरवर्षी हा 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि यावर्षी हा दिवस फॉरेस्ट अँड हेल्थ या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 21 मार्च जागतिक वन दिन. त्याच प्रकाशित झालेल्या बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रचना बिश्वत रावत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे बिपिन द मॅन बिहाइंड दी युनिफॉर्म. रचना बिश्वत रावत जे आहेत एक भारतीय पत्रकार व लेखक आहेत आणि यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक जनरल बिपिन रावत यांच्या जीवन, व्यक्तिमत्व आणि तत्वांवर लक्ष केंद्रित करतं आणि 2021 मध्ये तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातामध्ये दुःखद निधन होईपर्यंत रावत हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. सोबतच ते देशातील सर्वात उल्लेखनीय लष्करी नेत्यांपैकी एक होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. हा आहे पुस्तकाचा प्रश्न. मग जर आपल्याला असं विचारलं की जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पुस्तकालय असलेला भारतामधला पहिला जिल्हा कोणता आहे? तो आहे जामताड़ा हा जिल्हा आहे जामताड़ा हा जिल्हा आणि हा जिल्हा झारखंड या राज्यामध्ये असलेला जिल्हा आहे. सोबतच जागतिक पुस्तक मेळावा 2023 हा जो आहे हा नुकताच नवी दिल्ली या ठिकाणी 25 फेब्रुवारी ते 5 मार्च 2023 या कालावधीमध्ये संपन्न झालेलं हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, 2023 ची सॅफ चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेंगलुरू. आता इथे सॅफचा उल्लेख काढलेला SAFF. सॅफ म्हणजे काय? या सॅफचा लॉंग फॉर्म होतो साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन किंवा दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ. ही 1997 या वर्षामध्ये स्थापन झालेली दक्षिण आशियातील फुटबॉल खेळणाऱ्या देशांची संघटना आहे. यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश सदस्य देश आहेत आणि दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप म्हणजे सॅफ चॅम्पियनशिप ही स्पर्धा या सॅफ या संघटनेकडून आयोजित करण्यात येणारी द्विवार्षिक स्पर्धा आहे. म्हणजे ही दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येते ही फुटबॉल स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं 14वं संस्करण जे आहे ते 2023 या वर्षामध्ये 21 जून ते 3 जुलै या कालावधीमध्ये भारतामध्ये बेंगलुरू या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा नुकतीच अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी केलेली आहे. गेल्या वर्षी किंवा लास्ट टाइम म्हणजे 2021 मध्ये या स्पर्धेची 13वी आवृत्ती जी आहे ती मालदीवमध्ये संपन्न झाली होती आणि तेव्हा ही स्पर्धा आपल्या भारताने जिंकलेली आहे. भारताने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 8 वेळेस या स्पर्धेमध्ये विजय मिळवला आहे. आता 2023 या वर्षामध्ये या स्पर्धेचं आयोजन आपल्या भारतामध्ये बेंगलुरू या ठिकाणी केलं जाणार आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जागतिक बाजरा संमेलनाचे उद्घाटन केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच मार्च 2023 या महिन्यामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक बाजरा संमेलनाचं उद्घाटन केलेलं आहे. हे संमेलन 18 व 19 मार्च 2023 या कालावधीमध्ये नवी दिल्लीमध्ये संपन्न झालेलं आहे आणि या संमेलनामध्ये विविध देशांतील
देशांचे कृषी मंत्री, वैज्ञानिक, पोषण विशेषतज्ञ, आरोग्य विशेषतज्ञ, स्टार्टअप नेते व इतर भागधारक सहभागी झाले होते. सोबतच संयुक्त राष्ट्राने किंवा संयुक्त राष्ट्र महासभेकडून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरा वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून हे संमेलन नुकतंच मार्च 2023 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली हे याचं बरोबर उत्तर आहे. आता यासोबतच इतर काही महत्त्वाचे संमेलन लक्षात ठेवा. त्यामध्ये पशुचिकित्सा आणि आयुर्वेद या विषयावर आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन नुकतंच मार्चमध्ये बेंगळुरू या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. 7व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह शिखर संमेलन 2023 आयोजन मार्च 2023 मध्ये पुणे या ठिकाणी झालेलं आहे. 96वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच वर्धा या ठिकाणी संपन्न झालं. याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नरेंद्र चप्पळगावकर. आणि 12वं जागतिक हिंदी संमेलन जे आहे ते फिजी या देशामध्ये 13 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये संपन्न झालेलं आहे. खालीलपैकी कोणी नुकतीच सौदी अरब ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा जिंकली आहे किंवा यामध्ये विजय मिळवला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्जिओ पेरेस. सर्जिओ पेरेस याने ही सौदी अरब ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा जिंकलेली आहे. ही स्पर्धा सौदी अरबमध्ये आयोजित करण्यात येणारी एक फॉर्म्युला 1 रेस स्पर्धा आहे आणि हा मेक्सिकन रेसर आहे सर्जिओ पेरेस याने यावर्षी सौदी अरब ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक 3. यासोबतच इतर काही स्पर्धा बघा. त्यामध्ये इराणी कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ही क्रिकेटशी संबंधित स्पर्धा आहे किंवा इराणी कप ही क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचं 58वं एडिशन नुकतंच 1 ते 5 मार्च 2023 या कालावधीमध्ये ग्वाल्हेर या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि ही स्पर्धा यावर्षी शेष भारत या संघाने अंतिम सामन्यामध्ये मध्य प्रदेशला नमवून जिंकलेली आहे. लक्षात ठेवा, इराणी चषक क्रिकेट संबंधित आहे. 58वं संस्करण नुकतंच 1 ते 5 मार्च या कालावधीमध्ये ग्वाल्हेर या ठिकाणी झाले आणि यावर्षी स्पर्धा शेष भारत या संघाने जिंकलेली आहे. 13वी वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेचं 13वं संस्करण जे आहे ते नुकतंच आंध्र प्रदेशमध्ये काकीनाडा या ठिकाणी झालेलं आहे. आणि यावर्षी ही स्पर्धा मध्य प्रदेश या संघाने जिंकलेली आहे. ही स्पर्धा नुकतीच 15 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये संपन्न झालेली आहे. त्यानंतर ICC महिला T20 वर्ल्ड कप ही आतापर्यंतची 8वी स्पर्धा होती ICCची महिला T20 वर्ल्ड कप. आणि या स्पर्धेचं आयोजन नुकतंच 10 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ICC महिला T20 वर्ल्ड कपचं. आणि यावर्षी ही स्पर्धा कोणी जिंकली तर ती स्पर्धा ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकलेली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने ही स्पर्धा आतापर्यंत सहाव्यांदा आणि सलग तिसऱ्यांदा जिंकण्याची कामगिरी केलेली आहे ICC महिला T20 वर्ल्ड कप. त्यानंतर रणजी ट्रॉफी 2022-23 ही स्पर्धा नुकतीच 13 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली होती आणि संपन्न झाली 19 फेब्रुवारी 2023 या दिवशी. आणि ही रणजी ट्रॉफी यावर्षी सौराष्ट्र या संघाने जिंकलेली आहे. आणि हॉकी वर्ल्ड कप 2023 हा आपल्या भारतामध्ये ओडिसा या राज्यामध्ये नुकताच संपन्न झालेला आहे. हे या स्पर्धेचं आतापर्यंतचं 15वं एडिशन होतं आणि याचं आयोजन 13 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये ओडिसा या राज्यामध्ये झालेला आहे. आणि यावर्षी स्पर्धा जर्मनी या देशाने जिंकलेली आहे. त्यामुळे या सगळ्या स्पर्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. आपला मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकतेच संगीत कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॉम्बे जयश्री यांना नुकतंच या संगीत कलानिधी पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा 2023 या वर्षाचा पुरस्कार आहे. हा जो पुरस्कार आहे संगीत कलानिधी पुरस्कार, हा पुरस्कार मद्रास संगीत अकादमीकडून देण्यात येतो आणि हा पुरस्कार कर्नाटक संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. आणि बॉम्बे जयश्री यांना यावर्षी 2023 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्या एक भारतीय कर्नाटकी गायिका व संगीतकार आहेत. त्यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड
मल्याळम आणि हिंदी चित्रपटांसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली. सोबतच त्यांना भारत सरकारने 2021 या वर्षामध्ये पद्मश्री हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे. आता यांना 2023 या वर्षाचा हा संगीत कलानिधी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. आता हा पुरस्काराचा प्रश्न आहे. इतर काही पुरस्कार आहेत जे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये 95वे ऑस्कर पुरस्कार 2023 अतिशय महत्त्वाचे पुरस्कार, त्यावर आपल्याला एखादा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट हा पुरस्कार जो आहे तो नुकताच एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला देण्यात आला आहे. सर्वश्रेष्ठ अभिनेता हा पुरस्कार ब्रेंडन फ्रेजरला मिळाला आहे आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री हा पुरस्कार मलेशियाच्या मिशेल योहला मिळालेला आहे. ही हा पुरस्कार प्राप्त करणारी पहिलीच आशियाई अभिनेत्री ठरलेली आहे. व्यास सन्मान 2022 हा नुकताच डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना देण्यात आलेला आहे. पिट्सर आर्किटेक्चर पुरस्कार 2023 हा पुरस्कार सर डेव्हिड चिपरफील्ड यांना दिलेला आहे. BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार नुकताच मीराबाई चानूला देऊन सन्मानित केलेला आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार 23 हा पुरस्कार डॉक्टर महेंद्र कुमार मिश्र यांना दिलेला आहे आणि महाराष्ट्र भूषण 2023 हा पुरस्कार नुकताच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना. ऑल इंग्लंड ओपन 2023 या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटामध्ये खालीलपैकी कोणी विजय मिळवला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ली शिफेंग. ली शिफेंग हा चीनचा बॅडमिंटनपटू आहे आणि याने नुकतंच या ऑल इंग्लंड ओपन 2023 या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटामध्ये विजय मिळवला आहे. ऑल इंग्लंड ओपन किंवा हिलाच योनेक्स ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप असं म्हटलं जातं. ही स्पर्धा बॅडमिंटन इंग्लंड या संघटनेकडून आयोजित केली जाणारी व बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून मंजुरी मिळालेली एक बॅडमिंटन स्पर्धा आहे. 2023 या वर्षामध्ये या स्पर्धेचं नुकतंच 113वं संस्करण जे आहे ते 14 ते 19 मार्च 2023 या कालावधीमध्ये बर्मिंगहम इंग्लंड या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि यावर्षी या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटामध्ये चीनच्या ली शिफेंग आणि महिला एकेरी गटामध्ये दक्षिण कोरियाच्या आन से यंग यांनी विजय मिळवलेला आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर खालीलपैकी कोणता दिवस वांशिक भेदभाव निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21 मार्च. 21 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात वांशिक भेदभाव निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन किंवा इंटरनॅशनल डे फॉर दी इलिमिनेशन ऑफ रॅशियल डिस्क्रिमिनेशन म्हणून साजरा केला जातो. सर्व प्रकारचा वर्णभेद किंवा वर्णद्वेष, वांशिक भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांना असहिष्णू वृत्तींविरुद्ध उभं राहण्याचं आव्हान करण्याचा उपक्रम म्हणून तसंच समानतेबद्दल जागरूकता वाढवणं या उद्देशाने दरवर्षी हा दिवस 21 मार्च या दिवशी संयुक्त राष्ट्र संघटनेकडून साजरा केला जातो आणि यावर्षी हा दिवस युथ स्टँडिंग अप अगेन्स्ट रॅसिझम या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3 21 मार्च हा दिवस दरवर्षी वांशिक भेदभाव निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आजचा आपला पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक डाऊन सिंड्रोम दिन म्हणून साजरा केला जातो? याचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 मार्च. 21 मार्च हाच दिवस दरवर्षी जगभरात जागतिक डाऊन सिंड्रोम दिन म्हणून साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 2007 या वर्षामध्ये साजरा करण्यात आला होता. डाऊन सिंड्रोम ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मूल अतिरिक्त 21 गुणसूत्रासह जन्माला येतं. डाऊन सिंड्रोम हा एक अनुवंशिक विकार असून यामध्ये सहसा शारीरिक वाढ जी आहे ती विलंबाने होते. सौम्य ते मध्यम बौद्धिक अपंगत्व आणि वैशिष्ट्यपूर्ण चेहऱ्यांवरील वैशिष्ट्यांशी संबंधित हा आजार आहे किंवा विकार आहे आणि याच विकाराबद्दल दरवर्षी जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने 21 मार्च हा दिवस जागतिक डाऊन सिंड्रोम दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट AFINDEX एफिंडेक्स 2023 हा भारत व आफ्रिका खंडातील 23 राष्ट्रांचा दुसरा संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण सराव 21 ते 30 मार्च 2023 या कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे. हा भारत आणि आफ्रिका खंडातील 23 राष्ट्रांचा संयुक्त प्रशिक्षण सराव आहे. नाव आहे एफिंडेक्स 2023 आणि हा युद्ध सराव नुकताच 21 ते 30 मार्च 2023 या कालावधीमध्ये पुण्यामध्ये औंधमधील परदेशी प्रशिक्षण विभागामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. यालाच दी आफ्रिका इंडिया फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज असं देखील म्हटलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पुणे. नेक्स्ट खालीलपैकी कोण नुकत्याच केरळमधील पहिल्या
ट्रान्सजेंडर वकील बनले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पद्मा लक्ष्मी. या बघा, या आहेत पद्मा लक्ष्मी आणि यांनी नुकतंच 21 मार्च 2023 या दिवशी बार काउन्सिल ऑफ केरळमध्ये वकील म्हणून नोंदणी केली किंवा रजिस्ट्रेशन केलेलं आहे. यामुळे ते आता केरळमधल्या पहिल्याच ट्रान्सजेंडर वकील बनलेल्या आहेत. जोईता मंडल ज्या आहेत त्या भारतामधल्या पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश आहेत, हे देखील लक्षात ठेवा. पद्मा लक्ष्मी ज्या आहेत त्या भारतामधल्या किंवा केरळमधल्या पहिल्या ट्रान्सजेंडर वकील बनलेल्या आहेत आणि जोईता मंडल ज्या आहेत त्या भारतामधल्या पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न, राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हॉकी. ही बघा, ही आहे भारताची महिला हॉकीपटू. नाव आहे राणी रामपाल. राणी रामपाल ही भारताची एक महत्त्वाची हॉकीपटू आहे, महिला हॉकीपटू आहे. या राणी रामपालला भारत सरकारने 2020 या वर्षामध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. सोबतच हिलाच 2020 याच वर्षामध्ये खेलरत्न या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि सध्या हे चर्चेमध्ये आहे कारण नुकतंच रायबरेलीमध्ये असलेलं हॉकी स्टेडियम आहे, त्या स्टेडियमचं नाव होतं MCM रायबरेली टर्फ. या स्टेडियमचं नाव बदलून आता राणी रामपालच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. त्या स्टेडियमचं नवीन नाव असणार आहे राणी रामपाल गर्ल्स हॉकी टर्फ. राणी रामपालचं नाव जे आहे ते रायबरेलीमधल्या या स्टेडियमला देण्यात आलेलं आहे आणि एखाद्या स्टेडियमला महिला हॉकीपटूचं नाव देण्याची भारतामधली ही पहिलीच वेळ आहे. उत्तर असेल राणी रामपाल ही भारताची महिला हॉकीपटू आहे किंवा हॉकी या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते राज्य आरोग्य हक्क विधेयक पारित करणारे भारतामधले पहिले व एकमेव राज्य बनले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. नुकतंच राजस्थान हे राज्य भारतामध्ये आरोग्य हक्क विधेयक पारित करणारं भारतामधलं पहिलं व एकमेव राज्य बनलेलं आहे. राजस्थान विधानसभेमध्ये नुकतंच आरोग्य हक्क विधेयक पारित झालेलं आहे आणि या विधेयकामध्ये राज्यातील प्रत्येक रहिवाशी अनिवार्य मोफत आपत्कालीन किंवा राज्यातील प्रत्येक रहिवाशासाठी अनिवार्य आपत्कालीन मोफत उपचाराची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे हे राज्य आता आरोग्य हक्क विधेयक पारित करणारं किंवा आरोग्याचा अधिकार कायदा पारित करणारं भारतामधलं पहिलं व एकमेव राज्य बनलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 राजस्थान हे याचं बरोबर उत्तर आहे. मॅपमध्ये इथे आहे राजस्थान हे राज्य, राजधानी आहे जयपूर, राज्यपाल कलराज मिश्रा, मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत. या राजस्थानच्या विधानसभेमध्ये 200 सदस्य असून राजस्थानमधून लोकसभेवर 25 आणि राज्यसभेवर 10 सदस्य निवडून दिले जातात. राजस्थानचा भारतामध्ये क्षेत्रफळानुसार पहिला आणि लोकसंख्येनुसार 8वा क्रमांक लागतो. याच्या सीमा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात संलग्न असून पंचायत सेवा करणारे हे भारतामधलं पहिलंच राज्य देखील आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस नुकताच बिहार दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 22 मार्च. 22 मार्च 1912 या दिवशी बंगालमधून बिहारची निर्मिती करण्यात आली होती. यामुळेच 2010 या वर्षापासून दरवर्षी हा 22 मार्च हा दिवस आहे, हा दिवस बिहारमध्ये बिहार दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3. 22 मार्च हा दिवस दरवर्षी बिहार डे किंवा बिहार दिन म्हणून साजरा केला जातो. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे बिहार हे राज्य, हे आहे बिहार हे राज्य, राजधानी आहे पटना. सध्या राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर आहेत, मुख्यमंत्री नितीश कुमार. बिहारच्या विधानसभेमध्ये 243 मेंबर असून बिहारच्या विधान परिषदेमध्ये 75 सदस्य आहेत. विधान परिषद आपल्या भारतामध्ये एकूण 6 राज्यामध्ये आहे. 6 राज्य जोड्याने लक्षात ठेवा. पहिली जोडी आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक. पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, दुसरं आहे कर्नाटक, तिसरं आहे तेलंगणा, चौथं आहे आंध्र. म्हणजे पहिली जोडी होईल महाराष्ट्र कर्नाटक, दुसरी जोडी असेल आंध्र तेलंगणा, त्यानंतर तिसरी जोडी आहे UP आणि बिहार. अशा एकूण 6 राज्यामध्ये आपल्या भारतामध्ये सध्या विधान परिषद आहे. या बिहारमधून लोकसभेवर 40 आणि राज्यसभेवर 16 सदस्य निवडून दिले जातात. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी जागतिक जल दिन किंवा वर्ल्ड वॉटर डे म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 22 मार्च. 22 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. सर्व प्रकारचे जलस्रोत स्वच्छ राखणे आणि
पाण्याचे मानवी जीवनामध्ये असलेलं महत्त्व समजून घेणं या उद्देशाने संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन किंवा वर्ल्ड वॉटर डे म्हणून साजरा केला जातो. आता हा मार्च महिन्यामधला महत्त्वाचा दिवस आहे. मार्चमध्ये आपण 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केलेला आहे, 7 मार्चला जनऔषधी दिन असतो, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, 9 मार्चला यावर्षी जागतिक किडनी दिन साजरा करण्यात आलेला आहे, 10 मार्च महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिन, 14 मार्चला नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन आणि जागतिक पाय दिन, 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन आणि इस्लामोफोबियाशी लढा देण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन, 16 मार्चला आहे राष्ट्रीय लसीकरण दिन, 17 मार्च जागतिक निद्रा दिन, 18 मार्च ऑर्डनन्स फॅक्टरी दिन आणि ग्लोबल रिसायकलिंग दिन, 20 मार्चला आहे जागतिक चिमणी दिन, UN फ्रेंच भाषा दिन, जागतिक मौखिक आरोग्य दिन, जागतिक प्रसन्नता दिन, 21 मार्चला आहे जागतिक वन दिन, वंशिक भेदभाव निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन, जागतिक डाऊन सिंड्रोम दिन आणि 22 मार्चला आता जागतिक जल दिन साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये किती नागरिकांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? आपण यापूर्वी देखील पाहिलं होतं की 26 जानेवारी 2023 या दिवशी भारताच्या 74 प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कार जाहीर झाले किंवा घोषित झाले होते आणि हे पुरस्कार जे आहेत ते नुकतेच 22 मार्च 2023 या दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते वितरित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण हा प्रश्न इथे पुन्हा एकदा घेतलेला आहे. पद्मविभूषण जे आहे ते यावर्षी एकूण 6 जणांना प्रदान करण्यात आलेत किंवा सन्मानित करण्यात आलेला आहे. एकूण यावर्षी 106 पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 6 जणांना पद्मविभूषण आहे, 9 जणांना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे आणि एकूण 91 जणांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. यामध्ये 1 जण महाराष्ट्रामधला पद्मविभूषण आहे, 3 जणांना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे आणि 8 जण पद्मश्रीमध्ये समाविष्ट आहेत. 6 जण कोण आहेत ज्यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे? पहिले आहेत मुलायम सिंग यादव, दुसरे झाकीर हुसेन, तिसरे SM कृष्णा, चौथे दिलीप महालनोबिस, 5वे श्रीनिवास वर्धन आणि बालकृष्ण दोशी हे 6 जण आहेत ज्यांना यावर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, यावर्षी जे पुरस्कार आहेत 106 त्यामध्ये 6 जण आहेत पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त होणारे, 9 जण आहेत पद्मभूषण, 91 पद्मश्री आहेत. यामध्ये 19 महिला आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामधले किती? तर आपल्या महाराष्ट्रामधले या वर्षी पद्म पुरस्कारामध्ये एकूण 12 व्यक्ती समाविष्ट आहेत. 12 मध्ये 1 जण आहेत पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झालेले, नाव आहे झाकीर हुसेन. 3 जण आहेत पद्मभूषणवाले आणि 8 जणांना पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रामधून देण्यात आलेला आहे. अशा एकूण 12 जणांना यावर्षी महाराष्ट्रामधल्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. हे झाले 6 जण पद्मविभूषणवाले. हे 9 जण आहेत पद्मभूषण मिळाले. त्यामध्ये पहिले आहेत भैरप्पा किंवा SL भैरप्पा, लोकप्रिय कन्नड कादंबरीकार. हे कुठले? तर हे कर्नाटकचे आहेत, हे कर्नाटक या राज्याचे आहेत. त्यानंतर कुमार मंगलम बिर्ला महाराष्ट्रामधले आहेत. दीपक दर हे देखील आपल्या महाराष्ट्रामधलेच आहेत. हे 2 जण आहेत आणि अजून 1 जण आहे त्याचं नाव आहे सुमन कल्याणपूरकर, या देखील आपल्या महाराष्ट्रामधल्या. अशा एकूण 3 महाराष्ट्रीयन व्यक्तींना यावर्षी पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलेलं आहे. वाणी जयराम पद्मभूषणच मिळालेलं आहे, स्वामी चिनाजियर पद्मभूषणच आहे आणि कपिल कपूर, सुधा मूर्ती आणि कमलेश D पटेल या 9 जणांना यावर्षी पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि एकूण 91 जणांना यावर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पद्मश्रीमध्ये एकूण 8 व्यक्ती महाराष्ट्रामधले आहेत. त्यामध्ये 1 आहेत प्रभाकर मांडे, त्यानंतर रमेश पतंगे आहेत, भिकू रामजी इराते, परशुराम खुने, राकेश झुंझुनवाला मरणोत्तर दिलेला आहे, गजानन माने, नरिमन वाडिया आणि रवीना टंडन. अशा एकूण 8 महाराष्ट्रीयन व्यक्तींना यावर्षी पद्मश्री मिळालेला आहे. खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये दरवर्षी शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? कोणता दिवस भारतामध्ये दरवर्षी शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो असं आपल्याला विचारलेलं आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 23 मार्च. 23 मार्च हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सायमन कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला होता आणि यामुळे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 17 डिसेंबर 1928 या दिवशी ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या झाडून ठार केलं होतं. या प्रकरणी इंग्रजांनी
भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना अटक करून 23 मार्च 1931 1931 या दिवशी फाशी दिली होती. यामुळेच दरवर्षी 23 मार्च हा दिवस भारतामध्ये शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 23 मार्च हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23 मार्च. 23 मार्च हाच दिवस दरवर्षी जगभरात वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे किंवा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक हवामान संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पृथ्वीला भेडसावणाऱ्या हवामान बदल, जंगलतोड, अतिप्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा केला जातो. आणि जी संघटना आहे जागतिक हवामान संघटना, हे इंग्लिशमध्ये WMO किंवा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था असून हिची स्थापना 23 मार्च 1950 या दिवशी झालेली आहे. हिचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि ही संघटना पूर, दुष्काळ आणि भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज लावण्यासाठी मदत करण्याची संस्था असून मदत करते, जेणेकरून लोक त्यासाठी तयार होऊ शकतील व कोणतंही नुकसान होणार नाही. यामुळेच या संघटनेचा स्थापना दिवस आहे 23 मार्च हा दिवस जगभरात जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस द फ्युचर ऑफ वेदर, क्लायमेट अँड वॉटर अक्रॉस जनरेशन्स या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात नुकतेच 30 वर्षानंतर पोलिओचे प्रकरण समोर आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुरुंडी. बुरुंडी हा एक आफ्रिकेमधला लँडलॉक्ड कंट्री आहे, देश आहे. आणि याच देशामध्ये नुकतंच तब्बल 30 वर्षानंतर पोलिओचे प्रकरण समोर आलेले आहेत. पोलिओ किंवा पोलिओमायलिटिस हा एक विषाणूमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे किंवा आजार आहे. आणि या आजाराला लहान मुलांचा पक्षाघात या नावाने ओळखलं जातं. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेतासंस्थावर परिणाम करतो. विचारलं होतं की पोलिओ कशावर परिणाम करतो? तो मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम करतो. आणि नुकतंच या बुरुंडी या देशामध्ये तब्बल 30 वर्षानंतर पोलिओचे प्रकरण समोर आलेले आहेत. मॅपमध्ये इथे आहे आफ्रिकेमध्ये बुरुंडी हा देश. त्यानंतर ऑस्ट्रेलिया या देशाने नुकतेच खालीलपैकी कोणाला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सन्मान देऊन सन्मानित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रतन टाटा. रतन टाटा एक भारतीय उद्योगपती आहेत. आणि नुकतंच ऑस्ट्रेलिया या देशाने या रतन टाटा यांना ऑस्ट्रेलिया भारत संबंध, विशेषतः व्यापार, गुंतवणूक आणि परोपकार यासाठी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सन्मान देऊन यांना सन्मानित केलेला आहे. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलिया सरकारचा एक सन्मान असून हा ऑस्ट्रेलियन नागरिकांना व इतर व्यक्तींना उत्कृष्ट कामगिरी व सेवेसाठी दिला जातो. याची स्थापना 1975 या वर्षी झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, आशियातील सर्वात मोठ्या 4 मीटर लिक्विड मिरर टेलिस्कोपचे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड. नुकतंच उत्तराखंड या राज्यामध्ये आशियातील सर्वात मोठ्या 4 मीटर आंतरराष्ट्रीय लिक्विड मिरर टेलिस्कोपचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि हे उद्घाटन भारताचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं असून याचा वापर खगोलीय अवकाशाचे निरीक्षण करणे यासाठी केला जाणार आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेने मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाला $3 अरब आर्थिक मदत मंजूर केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीलंका. नुकतंच या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेने श्रीलंकेला मार्च 2023 या महिन्यामध्ये $3 अब्ज आर्थिक मदत मंजूर केली किंवा घोषित केलेली आहे. गेल्या वर्षभरापासून श्रीलंका प्रचंड आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. श्रीलंकेमध्ये प्रचंड महागाई, विदेशी गंगाजळीचे खालावलेले प्रमाण, परतफेडीची शाश्वती नसलेले सार्वजनिक कर्ज, वित्तीय क्षेत्रामध्ये वाढलेली प्रचंड अस्थिरता यामुळे श्रीलंकेमध्ये प्रचंड आर्थिक व सामाजिक आव्हाने उभी राहिलेली आहेत. यामुळेच IMF किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेने श्रीलंकेला नुकतंच $3 अब्ज आर्थिक मदतीचं पॅकेज मंजूर केले किंवा जाहीर केलेलं आहे. हे पॅकेज श्रीलंकेला मंजूर केलंय आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेनं मंजूर केलेलं आहे. हिलाच इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हटलं जातं. या संघटनेची स्थापना म्हणजे या IMF ची स्थापना 27 डिसेंबर 1945 या दिवशी झाली असून हिचं मुख्यालय किंवा हिचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर या IMFचं हे हेडक्वार्टर जे आहे ते आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी.
आणि सध्या क्रिस्टिना जॉर्जिवा ज्या आहेत त्या IMFच्या मॅनेजिंग डिरेक्टर असून गीता गोपीनाथ, भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ ज्या आहेत त्या याच्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आणि श्रीलंका मॅपमध्ये किंवा इथे आपण मॅप नाही घेतला, भारताच्या अगदी खाली आहे श्रीलंका. श्रीलंका या देशाची राजधानी काय, 2 राजधानी आहेत. एक आहे श्री जयवर्धनपुरे कोट्टे आणि दुसरी आहे कोलंबो. या श्रीलंकेचे सध्या राष्ट्रपती आहेत रणिल विक्रमसिंघे. पंतप्रधान आहेत दिनेश गुणावर्धना आणि चलन किंवा करन्सी श्रीलंकेची आहे श्रीलंकन रुपी. त्यानंतर पुढचा प्रश्न, हत्तीच्या सुरक्षेसाठी खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 600 युवा गजमित्र नियुक्त करण्याची योजना तयार केली आहे? तर ही योजना जी आहे ती नुकतीच पश्चिम बंगाल या राज्य सरकारने केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. मानव व हत्तीचा वाढता संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम बंगाल राज्य सरकारने नुकतीच 600 युवा गजमित्र नावाची योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत पश्चिम बंगालच्या राज्य वन विभागाने राज्यामध्ये 600 स्थानिक युवकांना गजमित्र म्हणून नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या युवकांना गजमित्र ॲपसोबतच एक अँड्रॉइड सेट दिला जाणार आहे. आणि या माध्यमातून हे युवक मानवी वस्तीकडे येणाऱ्या हत्तींच्या झुंडीबद्दल अधिक माहिती प्राप्त करून सदरची माहिती वन विभाग व स्थानिक लोकांना देणार आहेत, जेणेकरून हत्ती व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यास मदत होणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. नेक्स्ट, ISSF विश्वकप नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भोपाळ. मध्य प्रदेशमध्ये भोपाळ या ठिकाणी या ISSF विश्वकप नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 आयोजन जे आहे ते 21 ते 27 मार्च 2023 या कालावधीमध्ये करण्यात आला आहे. आणि याचं उद्घाटन किंवा स्पर्धेचं उद्घाटन नुकतंच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं असून या स्पर्धेमध्ये सुमारे 30 देशातील 200 नेमबाजपटू सहभागी झालेले आहेत. ही स्पर्धा ISSF म्हणजे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन या संघटनेकडून आयोजित केली जाणारी एक स्पर्धा आहे किंवा चॅम्पियनशिप आहे. ही जी संस्था आहे ISSF ही नेमबाजी या खेळाची जगामधली सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी असून याची स्थापना 1907 मध्ये झालेली आहे. मुख्यालय आहे म्युनिच जर्मनी या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने रोजगार नोंदणीसाठी नुकतेच झार नियोजन नावाचे पोर्टल लॉन्च केले आहे? तर हे पोर्टल जे नुकतंच झारखंड या राज्य सरकारने लॉन्च केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्याच्या राज्यामध्ये नुकतंच श्रम नियोजन, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास विभागाने तयार केलेल्या झार नियोजन पोर्टलचं अनावरण किंवा उद्घाटन केलेलं आहे. हे पोर्टल राज्यामध्ये रोजगार शोधत असलेल्या नियोक्ता आणि उमेदवारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलं असून नियोक्ते पोर्टलवर त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि मनुष्यबळ संबंधित माहिती शेअर करणार आहेत आणि उमेदवार स्वतःची नोंदणी करू शकतील आणि त्यांच्या प्रोफाईलला अनुकूल रोजगार शोधू शकणार आहेत या पोर्टलच्या माध्यमातून. या पोर्टलमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पर्याय क्रमांक 2 झारखंड या राज्याने हे झार नियोजन पोर्टल नावाचं पोर्टल लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कविता दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 मार्च. 21 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक कविता दिन किंवा वर्ल्ड पोएट्री डे म्हणून साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 21 मार्च 2000 या दिवशी साजरा केला होता आणि यावर्षी हा दिवस ऑलवेज बी अ पोएट इवन इन प्रोज या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. आणि हा दिवस कविता वाचणे, लिहिणे व प्रकाशन करणे आणि त्याबाबत शिक्षणाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो. खालीलपैकी कोणता दिवस नुकताच जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? खालीलपैकी कोणता दिवस नुकताच जागतिक क्षयरोग दिन किंवा वर्ल्ड TB डे म्हणून साजरा करण्यात आला आहे असं आपल्याला विचारलंय. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 मार्च. 24 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. हा जो दिवस आहे जागतिक क्षयरोग दिन हा किंवा क्षयरोग जो आहे हा एक आजार आहे, हा एक जीवाणूजन्य आजार आहे. लक्षात ठेवा, विचारलं जातं की क्षयरोग हा कसा आजार आहे तर किंवा खालीलपैकी कोणता आजार जीवाणूजन्य आहे असं देखील विचारलं जातं. लक्षात ठेवा, क्षयरोग जो आहे हा एक जीवाणूजन्य आजार आहे आणि क्षयरोग जीवाणूजन्य आजार आहे. आणि हा आजार जो आहे किंवा क्षयरोग जो आहे हा आजार बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एकेकाळी हा आजार किंवा हा रोग जो आहे तो दुर्धर समजला जात होता.
सामान्यतः या आजाराला टीबी किंवा ट्युबरक्युलोसिस असं म्हटलं जातं आणि हा आजार मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूमुळे होणारा आजार आहे आणि या आजाराविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. 24 मार्चच का तर 1882 या वर्षामध्ये डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला होता आणि त्यांचा प्रबंध जो आहे तो शास्त्रज्ञांच्या परिषदेमध्ये मांडण्यात आला होता. त्यानंतर या त्यांच्या प्रबंधाला 24 मार्च या दिवशी मान्यता मिळाली होती. यामुळे दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून निवडण्यात आलेला आहे आणि यावर्षी 2023 या वर्षामध्ये हा दिवस येस वी कॅन एंड टीबी या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. आता हा आजारासंबंधी दिवस आहे. असेच काही इतरही महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामध्ये पहिला आहे जागतिक हृदय दिन. हा दरवर्षी 29 सप्टेंबरला साजरा केला जातो. जागतिक कॅन्सर दिन 4 फेब्रुवारीला असतो. जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चला आहे. जागतिक हिमोफिलिया दिन 17 एप्रिल. जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिलला आहे. जागतिक हेपॅटायटिस दिन जो आहे तो दरवर्षी 28 जुलैला साजरा केला जातो. जागतिक रेबीज दिन 28 सप्टेंबरला आहे. जागतिक न्यूमोनिया दिन वर्ल्ड न्यूमोनिया डे हा दिवस दरवर्षी 12 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. जागतिक डायबिटीस दिन 14 नोव्हेंबरला आहे. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला आहे आणि यावर्षी 23 या वर्षामध्ये जागतिक किडनी दिन जो आहे तो 9 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या विमेन अँड मेन इन इंडिया 2022 या अहवालानुसार 2036 आहे. 2036 या वर्षापर्यंत भारतातील लिंग गुणोत्तर किती असणार आहे किंवा नुकताच अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. अहवालाचं नाव आहे विमेन अँड मेन इन इंडिया 2022. या अहवालानुसार 2036 या वर्षापर्यंत भारतातील लिंग गुणोत्तर किती असणार आहे असं आपल्याला विचारलंय आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 952. म्हणजे दर 1000 मागे 952 महिला किंवा विमेन असणार आहेत. मेनच्या 1000 किंवा मेन जर 1000 असतील तर 36 पर्यंत महिला संख्या 952 असेल त्या 1000 मध्ये. आता हा जो अहवाल आहे विमेन अँड मेन इन इंडिया हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे तर हा जो अहवाल आहे विमेन अँड मेन इन इंडिया नावाचा हा अहवाल नुकताच भारताच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या अहवालामध्ये असं म्हटलंय की भारतामध्ये 2017 ते 19 या दरम्यान महिलांचं प्रमाण 904 होतं. 1000 मागे 904 महिलांचं प्रमाण होतं. ही संख्या वाढून 2018 ते 20 दरम्यान जी आहे ती 907 झालेली, म्हणजे यामध्ये 3 अंकाची वाढ झालेली आहे आणि भारतामधलं लिंग गुणोत्तर जे आहे ते 2036 या वर्षापर्यंत 952 होईल असं या अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट नावाचा कार्यक्रम सुरू केला किंवा हे मिशन सुरू केलं आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्वा शर्मा आणि याच हेमंत बिश्वा शर्मा यांनी नुकतंच आसाममध्ये हे मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट नावाचे एक मिशन सुरू केलेलं आहे. का सुरू केलं तर राज्यातील शाश्वत जीवनाला चालना देण्यासाठी आणि लोकांना हवामान बदलाला सामोरे जाण्यास मदत करण्याच्या कृतींबद्दल जनतेमध्ये संवेदनशीलता व शिक्षित करणे या उद्देशाने या उद्देशाने नुकतंच आसाम सरकारने हे मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट नावाचा कार्यक्रम किंवा नावाचं मिशन सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आसाम हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, 2023 या वर्षामध्ये खालीलपैकी कोणत्या दिवशी अर्थ आवर दिवस साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25 मार्च. एक संस्था आहे, नाव आहे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर नावाची संस्था आहे. WWF शॉर्टमध्ये म्हटलं जातं आणि या संस्थेच्या वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या संस्थेकडून दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अर्थ आवर डे साजरा केला जातो आणि 2023 या वर्षामध्ये मार्च महिन्याचा शेवटचा शनिवार जो आहे तो 25 मार्च या दिवशी आलेला आहे. त्यामुळे यावर्षी 25 मार्च हा दिवस अर्थ आवर दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. अर्थ आवर डे किंवा अर्थ आवर दिन हा या वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या संस्थेद्वारे जगभरात साजरा केला जाणारा एक वार्षिक कार्यक्रम आहे.
हा दिवस जगभरातील निसर्ग आणि हवामान बदलाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील लोक 8:30 ते 9:30 जगभरातील लोक 8:30 ते 9:30 रात्री 8:30 ते 9:30 या वेळेमध्ये स्वइच्छेनं घरातील व कामाच्या ठिकाणचे अनावश्यक दिवे व विद्युत उपकरणे बंद करतात. आणि याची सुरुवात 2007 या वर्षामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी या ठिकाणी झालेली आहे. आणि सध्या ही मोहीम जी आहे ती जगभरातील एक महत्त्वाची मोहीम बनली असून या मोहिमेला आपल्या भारतासह 172 देशांचा पाठिंबा आहे. उत्तर असेल यावर्षी अर्थ आवर दिन जो आहे तो नुकताच 25 मार्च या दिवशी साजरा केला आहे. आणि या दिनाच्या निमित्ताने आपल्या भारतामध्ये देखील 8:30 ते 9:30 या काळामध्ये महत्त्वाची जी शासकीय कार्यालय आहेत, राष्ट्रपती भवन असेल, पंतप्रधान कार्यालय असेल, अशा महत्त्वाच्या शासकीय कार्यालयामध्ये दिवे बंद केली जातात. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट 5वा प्रश्न, नीतू गंगास ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बॉक्सिंग हे याचं बरोबर उत्तर आहे. ही बघा, ही आहे भारताची महिला बॉक्सर, नाव आहे नीतू गंगास. सध्या चर्चेमध्ये कारण नुकतंच हिने किंवा स्पर्धा आहे IBA विमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप. IBA म्हणजे इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन विमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप नावाची स्पर्धा आहे. ही स्पर्धा या IBA या संघटनेकडून आयोजित करण्यात येणारी एक द्विवार्षिक स्पर्धा आहे. आणि 2023 या वर्षामध्ये या स्पर्धेचं 13वं संस्करण जे आहे ते नुकतंच 15 ते 26 मार्च 2023 या कालावधीमध्ये भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारताची आघाडीची बॉक्सर नीतू गंगासीने गोल्ड मेडल किंवा सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. तिने 48 किलोग्रॅम वजनी गटामध्ये मंगोलियाच्या लुटसेखर अलंतेग सेंग हिचा पराभव करून या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्यामुळे सध्या ही चर्चेमध्ये. लक्षात ठेवा, ही कोण आहे तर ही भारताची महिला बॉक्सर आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्टॅच्यू ऑफ नॉलेजची उभारणी करण्यात येणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लातूर. भारताच्या राज्यघटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 75 फूट उंचीच्या पुतळ्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ नॉलेज. आणि हा पुतळा जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये लातूर या ठिकाणी उभारण्यास महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिलेली आहे. सोबतच यासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देखील केलेली आहे. आणि या पुतळ्याचं भूमिपूजन किंवा या पुतळ्याच्या कामाचं भूमिपूजन जे आहे ते यावर्षी 14 एप्रिल म्हणजे आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त करण्यात येणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लातूर. लातूर हा जिल्हा जो आहे तो 16 ऑगस्ट 1982 मध्ये उस्मानाबादमधून निर्माण झालेला. यामध्ये एकूण 10 तालुके आहेत. लातूरमध्ये एकूण 10 तालुके आहेत. आणि खरुसालेनी हे देखील याच लातूरमध्ये. लक्षात ठेवा, एकदा प्रश्न आला होता, खरुसालेनी कुठे आहे? खरुसालेनी लातूर जिल्ह्यामध्ये आहे, निलंगा तालुक्यामध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश नुकताच नवीन विकास बँकेचा सदस्य देश बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इजिप्त. नुकताच इजिप्त हा देश जो आहे तो अधिकृतपणे आता न्यू डेव्हलपमेंट बँक, नवीन विकास बँक या बँकेचा सदस्य देश बनलेला आहे. एक संघटना आहे ब्रिक्स नावाची, BRICS. ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचं नाव आहे. आणि याच संघटनेकडून 2015 या वर्षामध्ये या नवीन विकास बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. या बँकेचं मुख्यालय आहे चीनमध्ये शांघाय या ठिकाणी. आणि यापूर्वी 2021 या वर्षामध्ये बांगलादेश, UAE आणि उरुग्वे हे देश या बँकेचे सदस्य देश बनले होते. आणि आता नुकताच इजिप्त देखील या बँकेचा किंवा नवीन विकास बँकेचा अधिकृतपणे नवीन सदस्य देश बनलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इजिप्त हे याचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जागतिक वन दिनाच्या निमित्ताने नुकतीच त्यांच्या राज्यामध्ये ही नवीन मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना सुरू केलेली आहे. ही योजना छत्तीसगडमध्ये व्यावसायिक वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत राज्यामध्ये 5 एकर जमिनीवर वृक्षारोपणासाठी पूर्ण अनुदान दिलं जाणार आहे. सोबतच 5 एकरपेक्षा जास्त जमिनीवर वृक्षारोपण करण्यासाठी
50% आर्थिक अनुदान दिलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 2 ही योजना छत्तीसगडने सुरू केलेली आहे. त्यानंतर डॉक्टर तपन सैकिया यांना नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम. आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आसाम वैभव. आसाम वैभव हा आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि नुकतंच आसाम वैभव हा पुरस्कार देऊन या तपन सैक यांना आसाम सरकारने सन्मानित केलेलं आहे. हे बघा, हे ते तपन सैकिया कोण आहेत तर हे एक मुंबईस्थित डॉक्टर आहेत. कर्करोग क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना आसामने हा पुरस्कार दिलेला आहे. त्यांनी दीपशिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून आसाम व उत्तर पूर्व राज्यामध्ये कर्करोगाच्या उपचारामध्ये मोलाची कामगिरी केलेली आहे आणि हा पुरस्कार त्यांना यापूर्वी जाहीर झाला होता नुकताच 24 मार्च 2023 या दिवशी यांना आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आसाम हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणी नुकतेच नवी दिल्लीमध्ये वैदिक वारसा पोर्टल लॉन्च केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गृहमंत्री अमित शहा किंवा भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतंच नवी दिल्लीमध्ये या वैदिक हेरिटेज पोर्टलचं उद्घाटन केलेलं आहे. हे पोर्टल भारताची समृद्ध परंपरा व वेद याबद्दल माहिती देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेलं पोर्टल आहे. पर्याय क्रमांक 1 अमित शहा हे याचं बरोबर उत्तर आहे.